वाल्मिक कराडला सध्या केज न्यायालयाच्या बाहेर आणलेला आहे आणि आता त्याच्यानंतर न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात येईल आणि आज 13 दिवसाच्या सीआयडी कोठडीनंतर वाल्मिक कराडची सुनावणी होणार आहे आणि त्याचं भवितव्य आज न्यायालय ठरवणार आहे। आपण ही सध्या केस कोर्टाच्या बाहेरची दृश्य पाहतोय। पोलीस आणि सीआयडीच्या पथकाच्या सोबतीने वाल्मिक कराड आता न्यायालयामध्ये दाखल होईल। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत। आफ्ताब शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। आफ्ताब, वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर पोलीस पथक दाखल झालंय, याच्या पुढची सगळी कार्यवाही आहे ती कशी होईल? पूर्वी वाल्मिक कराड यांना केसच्या न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। प्रचंड पोलीस संरक्षणामध्ये केसच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना आणल्याचं आपलं चित्र पाहतोय। तर 31 डिसेंबरला याच केसच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना आणण्यात आलेलं होतं आणि 14 दिवसाची सीआयडी कोठडी जी आहे ती न्यायालयानं वाल्मिक कराड यांना सुनावलेली होती आणि 14 दिवसाची ही कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराड यांना पुन्हा एकदा रिमांडसाठी या कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि या न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर दोन्ही बाजूचे जे वकील आहेत, अर्थात सरकारी वकील आणि आरोपीचे वकील, हे दोघेही या ठिकाणी कोर्टामध्ये आलेले आणि ते दोघांचा युक्तिवाद जो आहे तो आता कोर्टामध्ये होईल। अर्थात सीआयडी कडनं वाल्मिक कराड यांची अतिरिक्त कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात येईल आणि आरोपीच्या बाजूने जे आहे ते वाल्मिक कराड जे आहेत ते आपली बाजू मांडतील आणि बाजू मांडल्यानंतर न्यायालय नेमका निर्णय काय देतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। का तर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था जी आहे या ठिकाणी केलेली होती। रस्ता जो संपूर्ण निर्मनुष्य केलेला होता। या कोर्टाच्या परिसरामध्ये कोणीही जे अनावश्यक लोक आहेत ते कोणी राहणार नाही याची खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली होती आणि ज्यावेळेस आपण खरं तर 31 डिसेंबरला ज्यावेळेस न्यायालयामध्ये यांना वाल्मिक कराड यांना हजर करण्यात आलं होतं त्या देखील पाहिलेलं होतं की संपूर्ण रस्ता जो आहे तो थांबवण्यात आला होता। त्याच पद्धतीनं वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा थांबवलेली होती आणि वाहतूक थांबवल्यानंतर पोलिसांनी वाल्मिक कराडला जे आहे आता कोर्टामध्ये आणलेलं आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं सुनावणीसाठी लागू शकतात आणि सुनावणीमध्ये दोन्ही बाजूचे जे वकील आहेत ते आपला आफ्ताब, या संदर्भामध्ये वेळोवेळी आपण माहिती घेतच राहू। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।